नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, अखेर कर्जमाफी संदर्भामध्ये राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। पहिली अशी अपडेट आहे की केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काल जवळपास 5029 कोटी रुपयाचा कर्जमाफीचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आता मिळायला सुरुवात झालेली आहे। आता कर्जमाफीची पुढील यादी कधी येणार, कोणत्या शेतकऱ्यांची येणार, कोणते शेतकरी पुढील यादीमध्ये पात्र असणार, या संदर्भात थोडक्यात महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कर्जमाफीची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत राज्य सरकारने कर्जमाफीला सुरुवात केलेली आहे आणि जवळपास कर्जमाफीची पहिली यादी 16,95,000 शेतकऱ्यांची प्रसिद्ध करण्यात आली होती। यापैकी 11 लाख शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण आतापर्यंत केलेली आहे। त्यापैकी 6,32,000 शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयाचा कर्जमाफीचा लाभ हा काल देण्यात आलेला आहे। आता जशी जशी शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण होईल तशी तशी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होईल, अशी माहिती सरकारने दिलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं, आता कर्जमाफीची पुढची यादी आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या वरचं आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र केलं जाणार आहे। 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत थकीत असलेल्या किंवा 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड न झालेल्या अशा अल्प मुदतीच्या कर्जदार शेतकऱ्यांना किंवा थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आता 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांची यादी येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या मध्ये होतं पण पहिल्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नाही, तर त्यांचं देखील सुद्धा या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येण्याची शक्यता आहे। आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 2.5 लाख रुपये असेल व्याजासकट, तर त्याचे 2 लाख रुपये कर्ज माफ होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आणि उर्वरित 50 रुपये त्या शेतकऱ्याला ओटीएस योजनेअंतर्गत एक वेळ समझोता या योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि नंतर ती कर्जमाफी झाल्यावर शेतकऱ्याला तात्काळ बँकांच्या माध्यमातून या खरीप हंगामासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जांना सरकारने कर्जमाफीला मंजुरी दिलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं 2018चं 2017चं 2016चं कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी एकच प्रश्न विचारला जातोय की सर, आमचं 2018 2017 2016चं कर्ज आहे, मग अगोदरच्या योजनेअंतर्गत आम्हाला माफी मिळालेली नाही, मग आता आम्हाला माफी मिळणार का? तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2019च्या अगोदरचं कर्ज आहे किंवा 1 एप्रिल 2019च्या अगोदरचं थकीत आहे, तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही। सरकारच्या जीआर मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 1 एप्रिल 2019 पासून पुढे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या अल्पमुदतीच्या कर्जधारक शेतकऱ्यांना ही 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु एखाद्या शेतकऱ्याचं 2017चं कर्ज असेल, ते 2018 ला रिन्यू केलं, 2019 ला रिन्यू केलं, 20 ला रिन्यू केलं आणि 21 ला थकीत पडलं, तर 21 ला थकीत पडलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारची कर्जमाफी होणार आहे। या कर्जमाफीसाठी ते देखील सुद्धा कर्जासाठी पात्र होणार आहेत। परंतु 2019च्या अगोदर थकीत पडलेला आहे, मग कधी त्यांनी त्या शेतकऱ्यांना रिन्यू ते कर्ज केलं नाही, मग अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार नाही। आता याच्यामध्ये महत्वाच्या 2 कर्जमाफी योजना होत्या। आता ही जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी सरकारने राबवली आहे, तर या योजनेअंतर्गत याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून 2 कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या। पहिली योजना 2017 ला राबवली, राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीसच होते। देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास शेतकऱ्यांना 1.5 लाखांची कर्जमाफी दिली होती आणि 25,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेलं होतं। मग त्या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, परंतु काही शेतकरी असे त्या योजनेअंतर्गत पात्र होते, त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये त्या शेतकऱ्यांची नावं आली होती, त्यांनी आधार प्रमाणीकरण केलं होतं, परंतु कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती। मग याच्यामध्ये तसे 6.5 लाख शेतकरी आहेत
आणि त्यानंतर 2019ला पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. 2 लाखांची कर्जमाफी झाली. रेग्युलर शेतकऱ्यांना 50 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देण्यात आलं. परंतु याही कर्जमाफी योजनेअंतर्गत 800 ते 900 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं बाकी आहे. मग दोन्ही कर्जमाफी योजना 2017ची असेल, 2019ची असेल आणि सध्याची जी काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आहे, मग सरकारने याच्या अगोदर अट टाकली होती की ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ भेटला होता त्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत फक्त 50,000 रुपयाचा लाभ होणार असं सरकारने सांगितलं होतं. नंतर 15 जुलैच्या जी आर मध्ये अट काढून टाकली आणि जरी तुमचं कर्ज 2019ला माफ झालं असेल तरी या कर्जमाफी योजनेअंतर्गत तुम्हाला पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी होणार असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. मग आता प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत माफीसाठी पात्र झालं होतं, आधार प्रमाणीकरण केलं होतं, पण त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जाचे पैसे आले नाही आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा तीच परिस्थिती होती. मग अशा जवळपास शेतकऱ्यांचे 6 लाख शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपये राज्य सरकारकडे बाकी आहेत. मग आता ते शेतकरी म्हणतात सर आमचं 2019चं 2017चे कर्जमाफीसाठी आम्ही पात्र होतो, आम्ही सगळी प्रक्रिया पार पाडली होती, मग आमचं काय झालं? त्याही शेतकऱ्यांना हे कर्जमाफीचे पैसे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आता मागे बघितलं आपण, मागच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने कर्जमाफीसाठी अशा पात्र झालेल्या जुन्या कर्जमाफीचे पैसे असलेल्या शेतकऱ्यांसाठी 500 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता आणि तो वितरित सुद्धा झालेला आहे. पण अद्यापही 6.5 लाख शेतकरी बाकी आहेत त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत 2017, 2018, 2019 पर्यंतचे त्या 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपये राज्य सरकार लवकरच देण्याच्या तयारीमध्ये आहे. परंतु सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचं काम सुरू आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची पुढची यादी जी आहे, जी येणारी यादी आहे ती 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांची असेल किंवा पात्र असलेले परंतु कर्जमाफीचे आतापर्यंत यादीमध्ये नाव न आलेले 2 लाखांपर्यंतचे कर्जमाफीचे शेतकरी असतील तर सहकार विभागाच्या माध्यमातून ही यादी बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि जे शेतकरी ITR भरतात, टॅक्स भरतात, याची सुद्धा केंद्राच्या माध्यमातून यादी येत आहे. आणि जवळपास ज्या शेतकऱ्यांची नावं चुकलेली आहेत, जसं की काही शेतकऱ्याचं नाव चुकलंय, काही शेतकऱ्याचा अकाउंट नंबर चुकलाय, काही शेतकऱ्याचा कर्ज खाते नंबर चुकलाय किंवा काही शेतकऱ्याच्या कर्ज खात्याला आधार नंबर लिंक नाही, कारण की पेमेंट डीबीटीने येत असतं. त्यामुळे तशा शेतकऱ्यांची माहिती पुन्हा दुरुस्तीसाठी किंवा त्या शेतकऱ्याचं काहीतरी चुकलंय, समजा आधार नंबर काहीतरी चुकले, तर त्याची पुन्हा माहिती दुरुस्तीसाठी बँकांकडे सरकारने ती माहिती पाठवलेली आहे. ही चुकलेल्या शेतकऱ्यांचा आकडा सुद्धा मोठा आहे. त्यानुसार आता ही माहिती पुन्हा बँकांच्या माध्यमातून करेक्शन केलं जाईल आणि पुन्हा बँकांना पाठवलं जाईल. नंतर सरकारच्या माध्यमातून, सहकार विभागाच्या माध्यमातून नव्याने दुरुस्ती झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि नंतर त्या शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय त्यांना KYC साठी सांगलं जाईल. परंतु सध्या कर्जमाफी संदर्भात एक नवीन अपडेट आहे आणि रेग्युलर शेतकऱ्यांची यादी सुद्धा आता लवकर येण्याची शक्यता आहे. परंतु कर्जमाफीची पुढील यादी जी आहे, चौथी यादी ज्याला आपण म्हणू किंवा पुढील यादी कर्जमाफीची, तर आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुमची कर्जमाफी झाली का? तुमच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची KYC केली असेल तर काल पैसे आले का? हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.